जयेशने आज इम्प्रेस केलाय, चांगली बॉलिंग केली आहे. सिंगल मिळते पहिल्या बॉल वरती. अरविंद मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फटका इथेही चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे, योग्य वापर केलाय. बॉल चालाय सीमारेषेच्या दिशेने, जाईल मिड विकेटला. सीमारेषा क्लिअर करतोय. डावातील पहिला चौकार अरविंदचा बॅट मधून येतोय. हा पहिला 4. चार धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 5. बॉल झाले 2 बॉल 5 धावा. पहिल्याच ओव्हर सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. जयेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. साहजिक आहे, सीमारेषेच्या बाहेर जेव्हा बॉल जातो तेव्हा तो आतमध्ये आल्यावर चेकही केला जातो. तेच काहीतरी चित्र अरविंद कडून तकदीर कडून दिसलं. पुन्हा एकदा इथे ड्राइव्ह करायचा प्रयत्न. फटका चांगला गॅप मध्ये, आउटफील्ड पास आहे. पॉइंट धावतोय, सुपर कव्हर धावतोय. सेकंडला मारले चान्स, 2 कंप्लीट. थर्डलाही वळलाय तकदीर. नकाराखर झालाय तो. अरविंद कडून 2च मिळतील. 2 ने 7. बॉल झाले 3. षटक सुरू आहे पहिलं. बॉलिंग ट्रॅकवर जयेश पाटील. मंडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अरविंद आज चांगली बॅटिंग केली आहे, बॉलिंग चांगली केली आहे. तर एका बाजूला जयेशनेही बॉलिंग चांगली केली आहे. दोघांनी आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. पण सध्या डॉट बॉल येतोय. कमबॅक झाला या बॉल वरती. सिंगल डबल चौकारानंतर मात्र हा डॉट बॉल. धावसंख्येच्या फलकावरती खांदरीत आपण बघतोय एकूण 7 धावा. बॉल झाले 4, बाकी आहेत अजून 2. पॉवर प्लेस आहे. हो, ड्राइव्ह केल्या बॉलला. लॉंग ऑफला बिल्डर उभा आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. फर्स्ट अटेम्प्टलाच बॉल उचलून फेकतोय देवानंद. तोपर्यंत अजून 2 धावा. हो, पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राइव्ह. लॉंग ऑफचा बिल्डर येतोय एक्स्ट्रा कव्हर वरून. देवानंद चांगली फिल्डिंग. सेकंडला पुन्हा धावला आणि पुन्हा 2 धावा. 2 ने आता स्कोरबोर्ड पुढे जाईल 11 वरती. षटक झाल्याचं पण पहिल्या बिनबाद धावा फलकावरती. टीम वडवलीच्या 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय देवानंद. दुसऱ्या ओव्हर मध्ये आला. देवानंदने चांगली बॉलिंग केली आज. आताही करावी लागेल. या अगोदर काय झालं, काय घडलं, काय बिघडलं ते विसरून मेगा फायनल मध्ये काय करायचं याचा विचार करावा लागेल. कारण की हे 6 बॉल महत्वाचे आहेत. या 6 बॉल वरती तुम्हाला काहीतरी चांगलं करावं लागेल. कारण की मेगा फायनलची मॅच आहे, अस्तित्व टिकवायचंय. चॅम्पियन पदकाचं नाव जर लावायचंय तर बॉलिंग चांगली करावी लागेल. पहिल्या ओव्हर मध्ये 11 आल्यात, एकही गडी गमावला नाहीये देवानंद. स्विच हिट. फटका चांगला आहे. बॉल वेगाने चाललाय, सुपर कव्हरला निघून जाईल. आलाय चौकार, तकदीरने मारलाय. हा येतोय धावा 4. चौकाराने स्वागत केलंय. फलंदाज आपण बघतोय अरविंदने देवानंदचं.
पहिल्या बॉलवर चौकार आला म्हणजे तर इथनं विचारतो असेल की येई षटक थोडस लांब व्हायला पाहिजे. ड्राईव्ह केल्या बॉलला एक्स्ट्रा कॉर्डिप मध्ये फिल्डर उभा आहे. एका चेंडूवरती दुसऱ्या डब्यावरती उचलून फेकेल तोपर्यंत 2 धावा. तिसरी आणि आता ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप नाहीये, खराब झालं. तो चालाय सीमारेषेच्या बाहेर म्हणजे एकूण धावा मिळतील 6. सात लिहिलं काय नव्हतं. 21 धावा मेगा फायनल आहे. धावा वाचवायच्या आहेत पण 4 धावा बोनसच्या दिल्यात. 2 धावून तर 4 बोनस, एकंदरीत धावा 6. फटका इथेही चांगला आहे. स्क्वेअर लेग पाहतोय आणि पाहतच राहील. बॉल सीमा पार. अरविंद मात्रे ऑन फायर. बॉल चाललाय 6 धाव्यांसाठी. मारलाय षटकार. 6 धाव फलक पुढे. 27-27. पुन्हा एकदा फटका चांगला. बॉल चाललाय तिथे. चाललाय पॉइंटला निघून जाईल. सीमारेषेच्या बाहेर. पॉइंटचा फिल्डर धावत होता. चेस करता आला आणि आउटफील्ड पास. तकदीर मात्रेने मारलाय अजून एक चौकार. व्हॉट अ बॅटिंग. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये फटका जेव्हा सजवला गेला तर वीरेंद्र सेहवागने तेव्हा त्या फटक्याला नावही ठेवलं होतं अप्पर कटचा हा फटका बघायला भेटला होता. चांगला फटका होता. इनफिल्डला क्लिअर करणारा. पॉइंटच्या वरनं बॉल चालला होता सीमा पार. 4 धावा अरविंद. आणि अरविंद सोबत तकदीर बघतोय. चांगली बॅटिंग होतीये. पुन्हा लॉफ्टेड ड्राइव्ह बघायला भेटते. चकमा दिलाय. बॉलने निघून चाललाय. आउटफील्ड स्लो झाली आहे. धावतात फिल्डर. अडवल्या बॉल ढकलल्या आतमध्ये. 3 झालेत. चौथीला धावतायत. हरेश येतोय. चौकार दिला असता तर काय बिघडलं असतं. पण हा 10 मिळतात तिथे. 3 एक धाव जरी वाचली तरी हरकत नाहीये पण 3 धावा मिळाल्या. प्रयत्न खूप करावा लागल्या बॉल साठी पण 3 धावा थांबवू शकले नाही. 34 धावा स्वीशित. वॉड शॉट. बॉल चालला पॉइंटला. निघून जाईल सीमा पार. फिल्डर ठेवला होता पण तो होता कव्हर बाउंड्रीला स्वीपरला आणि बॉल पॉइंटला. 4 धावा. पाण्याची मागणी. पाणी घेऊन जायचं.
38 38 धावा. रामनाथ पहिलाच बॉल पायातला ड्राइव्ह केलाय, थोड्या वेळ मध्ये बॉल फिल्डर येतोय, थोडी मिसफिल्ड देवाळांकडनं झाली आहे, चुकीची फिल्डिंग, फॉम्बलिंग, थर्ड ला धावतोय 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 आणि निघालाय. तकदीरने कॉल दिलाय. 3 धावा. वडवली संघ माझा धावण्यासाठी जाणला जातो. रेग्युलर फॉर्मॅट असेल, 40+ असेल, 2 धावा 3 धावा कधी चोरून घेतील हे सांगता येत नाही. सफल झालाय, फटका चांगलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, लॉंग लेगच्या दिशेने निघून जाईल सीमा पार. पण सचिन ठाकूर सरांचा इशारा येतोय, मिळतील धावा या 4. सौकार धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. 4 धावा आहेत, 4 ने धावला आता पुढे जाईल. 10 फलकावरती 45. इथे पुन्हा बॉल चाललाय, लॉंग स्टॉकला रक्षक बीट, थर्ड मॅन पॉइंट लेग, 22चा चौकार येतोय. 4 धावा अजून. स्कोर बोर्ड आता पुढे जाईल. 49 49 धावा. भल्या मोठ्या धाव्याच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. हलक्या हाताने खेळून काढलाय, अपील केलं, पंचाने सांगितलंय एक्झॅक्टली पिचिंग बाहेर आहे, आउटसाइड द लेग. लेग बायचे धाव मिळते. पाहाला बॉल जरूर लागला. 50 कंप्लीट. 50 धावा. धाव फलकावरती वडवली संघाच्या अवघ्या 2 ओव्हर 4 बॉल मध्येच 16 बॉल मध्येच 50 धावा. स्टेप आउट झालाय, पुन्हा एकदा बॅट वरती घेतलाय, फुल लेन बनवल्या बॉलला, फटका चांगला डिपमिट विकेटला फिल्डर येतोय, थोडी मिस्टेक, सेकंडला लगेच चान्स घेतलीये, 2 अजून मिळतील. 2 ने 52. 52 धावा. दमछाक होतोय की नाही हेही माहित नाही, पण 2 धावा 3 धावा सहज पूर्ण करतायत. तरी की यानंतर अरविंदला बॉलिंगही करायची आहे, पण तरी सुद्धा मात्र इथनं 2-2 3-3 धावा सहज जातोय. तकदीर काय करतोय, तकदीर से ते काहीतरी आगळं वेगळं सुरू असतं आणि त्याच नादामध्ये आता झेल देऊन बसलाय. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटचा फिल्डरला धक्का पहिला बसलाय, तो मात्र 52 या धावसंख्येवरती वडवली संघाला. आहे 52 धावसंख्येवरती 3 ओव्हर मध्येच आता शेवटचे अजून 6 बॉल बाकी. पहिलाच बॉल ड्राइव्ह केला, इथे थोडीशी मिसफिल्ड पुन्हा बघायला भेटली. सेकंडला पुन्हा चान्स अरविंदने घेतली आहे, स्ट्राईक त्याला हवी आणि ती पुन्हा घेतली आहे. श्रीराम आला बॉलिंग ट्रॅक वरती. 2 धावा मिळतील. 2 ने 54. 54 धावा. 5 बॉलचा खेळ बाकी अजूनही. याच श्रीरामने मात्र मागच्या 2 मॅचेस जिंकवून दिल्या होत्या आपल्या बॉलिंगच्या जोरावरती, पण आता त्यांना पहिलीच बॉलिंग करायची आहे. इथे पावरचा बॉल एक्झॅक्टली आता घडतंय काय, फलंदाजांचं लक्षच नाहीये. बॉल मागे निघून जरूर गेला होता, पण लगेच तो यशलक्षकाने कलेक्टही केला होता आणि 9 सेकंडला फेकी, फलंदाज बाद.
का दुसरा नवीन फलंदाज आपण बघतोय खेळपट्टीवरती आता येतोय किशोर. 4 बॉल अजून बाकी आहेत. हो फटका चांगला आहे लॉग ऑन नरेश ड्रॉप. सेकंडला चान्स घेतली जाईल आणि घेतली चान्स वळलाय दुसरीला. किशोर वेगाने धावतोय. किशोरकडे रनिंग फास्ट आहे. चित्याच्या चपलाईने धावतोय जोपर्यंत अरविंद अर्ध्या क्रीजवरती होता. अर्ध्या क्रीजवरही नव्हता पण तोपर्यंत किशोर दुसरी धाव कंप्लीट करून आला होता. यालाच म्हणतात चपलाई, यालाच म्हणतात चतुराई. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टॅलेंट, चतुराई, चपलाई सर्व काही हवं आहे. इथे स्वीप केल्या बॉलला वेगाने बॉल स्क्वेअर लेगला चाललाय. जाईल सीमा पार. गॅप खूप मोठी आहे आणि देऊन जाईल धावा इथनं 4 चौकार. साठ धावा 60 ऑन स्कोरबोर्ड. शेवटचे 2 बॉल. श्रीराम समोर अरविंद पाटील. शफल झालाय सोडून दिलाय. वेल लेफ्ट. पंच वळतील. वाईट बॉल. अगोदर धावा त्यामध्ये हा वाईट बॉल. सिंगल स्कोरबोर्ड 61 धावा 61. 2 बॉल अजून बाकी आहेत. समोर अरविंद पुन्हा एकदा. सफल झालाय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. बॉल चाललाय जाईल लॉंग लेगला. प्रोटेक्शन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल लॉंग लेगला. मिळतील धावा या 4. धाव फलक 65 वरती. डाव संपलं इथे पहिलं आणि पहिल्या डावाचा अखेर धावसंख्या आपण बघतोय. धाव फलकावरती एकूण आहेत या 65 धावा आणि करायच्या आहेत 66 धावा. थांबलं 65 वरती आणि करायचं आहेत 66 धावा.
सो मुख्य व्यासपीठावरती मिळणार परशुरामजी पाटील, त्यासोबत अनंताजी भोईर, मदनजी भोईर आणि ज्ञानेश्वरजी भोईर, करसनजी पाटील आणि राकेशदादा भोईर या सर्वच मान्यवरांना मी आमच्या मुख्य व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो. यायचं सर्वांनी व्यासपीठावरती यायचं. आयोजक सूचना करतात, आपली टुर्नामेंट आहे, आपल्याच गावची स्पर्धा आहे. सो आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं, आसनस्थ व्हायचं आपल्या सर्वांचं. सर हार्दिक स्वागत. साव गेलाय पहिला बॉल, समला सुरुवात 66 करायचा पाठलाग, मिसफील्ड झाली आहे. सेकंडला घेतली चान्स, पायानेच बॉल पुढे चाललाय. क्रिकेट विथ फुटबॉल, मिस्टेक शोधतोय, बॉल धरतोय. 3 झाल्यात, 34 साठी निघालेत पण मिळणार नाही. 3 धावा. पहिल्याच बॉल वरती आल्या 3 धावा. सुरुवात तर चांगली झाली, करायच्या 66 धावा. श्रीराम हो, वॉल शॉट, काय फटकाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, निघून जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावेंचा. जमा सर, या अगोदर पासून बघितलं तर अरविंद पहिले टाकत होता, आता चेंजेस बघायला भेटले. आणि चांगला बॉल, यॉर्कर फुल लेंथ पाया मधला बॉल थांबवलाय, स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग झाली आहे. कसाही अडवू द्या पण बॉल अडवला जातोय. धडपडलेत, पडलेत, पायाने असू द्या, अंगाने असू द्या, तो कसंही अडवू द्या, तो अडवणं महत्वाचं आहे. सिंगल मिळते, सिंगल आपण बघतोय धाव फलक. 8 बॉल झाले, 3 बॉल 8 धावा. स्टेप आउट झाला, फटका चांगला, फिल्डर आहे हो, चांगली फिल्डिंग, शॉर्ट स्वीपर कव्हरला. मोठे धावांचा डोंगर उभा केला 4 ओव्हर मध्ये, तो मात्र वडवली संघाने. आणि थेट ती मजल मारली 65 वरती आणि 66 चा पाठलाग करताना आतापर्यंत फक्त 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सफल होऊन खेळायचं होतं, इथे सिलेक्शकाने पुन्हा चुकी केली आहे. थोडीशी मिसफील्ड बघायला भेटली आणि तिचं रूपांतर लगेच सिंगल मध्ये. 22 ची धाव आणि 1 ने धाव फलक आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती. 12 धावा आणि आता गरज आहे, येणारे बॉल बाकी असतील 18 आणि धावा हव्यात 54. सरासरी होती 16.25 ची, त्यामध्ये मात्र आल्यात फक्त आणि फक्त या आतापर्यंत आपण बघतोय त्या मात्र धावा 12. तकदीर येतो आहे. 2 झालेत, 2च मिळतील. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. 2 ने स्कोरबोर्ड 14 वरती. एकेरी दुहेरीने काही बिघडणार नाही. एकेरी दुहेरीने फारस
काही बिघडणार नाही ते मात्र वडवली संघाचा आणि गोलंदाजांचं मोठे फटके जे मोठे फटके मारले होते तकदीरने आणि अरविंदने ते शोधावे लागतील ते मात्र श्रीराम आणि आता देवानंदला मारलाय बॉल स्क्वेअर लेगला चाललाय फिल्डर येतोय आलाय जास्तच पुढे अंदाज सापडलंच नाही टेनिस बॉल म्हटलं तर साहजिकच पकडल्यावरती बाउन्स उचली घेणार आणि बॉलने उचली घेतली थेट सीमा पार 4 धावा बॉल झाले 2 ओ व्हॉट अ बॉल चांगला चेंडू होता यॉर्कर रेस्टनचा वेध घेतलाय उष्ट उद्ध्वस्त केले ऑप्सिक उखडून काढली श्रीरामला दाखवलाय डगआउटचा रस्ता धक्का पहिला टीम निळजे संघाला इथे लॉंग ऑनला बॉल डावली बॉल पिंटूने रिप्लाय देईल फलंदाज बाद जसा फलंदाज मैदानामध्ये आला तसा तो आता डगआउटला चाललाय डाव कुरंदा फलंदाज झालाय अभिजित हो मारलाय फटकादार चांगलाय बॉल चाललाय डीपला मिड विकेट मध्ये फिल्डर उभा आहे मिस्टेक्स आणि 4 धावा बावीस धावा आहेत 22 4 ने 22 असेच मोठे फटके मारावे लागतील असेच चौकार षटकार शोधावे लागतील लॉंग ऑनला बॉल चालला फिल्डर येतोय मिस फील्ड बॉल सीमा रेषेच्या बाहेर अजून एक चौकार येतोय आता पिंटूने केली चुकी त्याला दिलं चेंडूने चकमा आणि तो थेट सीमा पार 4 धावांसाठी
झाली सेकंडला चान्स नकार दोघांकडून लेग बायची धाव. बघायला भेटली सिंगलने स्कोर बोर्ड 27 धावा धाव फलकावरती करायचं एकंदरीत 66 11 मध्ये 39 अजूनही हवेत. हो पुन्हा एकदा बॉल थोडा कमी डाव्यामध्ये मागे चाललाय टप्पा पडल्यावरती थोडस टर्न. कधी कधी बॅटची एज जेव्हा बॉल घेते ना तेव्हा बॉल टर्न होतो फिरतो गरंगळत. तसाच बॉल टप्पा पडतो जेव्हा आपण बघतो टेनिस बॉल मध्ये. हे चित्र बघायला वारंवार भेटतच. पुन्हा सिंगल मिळाली. सिंगल डबलने फारसं काही बिघडत नाहीये. बॅटची कडा पुन्हा बॉल मध्ये सुरक्षक धावतोय. पुन्हा बॉल मागे चालला टप्पा पडल्यावरती पुन्हा सिंगल मिळतीये. सिंगलने आता स्कोर बोर्ड 29 धावा बॉल झाले तर 3 बॉलवर 3 सिंगल 37 अजून हवेत. 12 मध्ये 40 हव्या होत्या. 3 बॉलवरती 3 झालेत म्हणजे आता गरज आहे 9 मध्ये 37 ची. मागे चाललाय बॉल रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. 8 बॉल आणि 37 धाव्यांची गरज. अरविंदने आज इम्प्रेस केलाय. बॅटिंग असेल बॉलिंग असेल सर्व काही चांगलं केलंय. फटका इथे चांगला लॉफ्टेड ड्राइव्ह फिल्डर आले. चुकी झाली. जजमेंट नाहीये कलेक्टिंग नाहीये. टप्पा पडला वेगाने बॉल चाललाय सीमा पार. अजून एक चौकार. जवळपास अर्धा पल्ला आता पार झालाय. हो चांगला बॉल वाईड ऑर्कर थोडा लांब अवे फ्रॉम द बॉडी. सिंगल मिळते. सिंगलने स्कोर बोर्ड 34 धावा आणि चेंडू झाले इथनं षटक संपन्न झाले. 3 षटकांचा खेळ संपन्न धावा फलकावरती आहेत 34 आणि आता गरज आहे 6 मध्ये 32 धावांची. आपण बघतोय पाटील 6 बॉल 32 धावा हव्यात. अर्धा पल्ला आता पार झाला जेव्हा 34 धावा बनल्या. अर्धा पल्ला अजून पार करायचा त्यासाठी फक्त 6 बॉल लांब ठेवलाय. थोडासा बॉल डॉट बॉल येतोय. 5 बॉल 32. 5 षटकार जरी मारले तरी सामना जिंकता येणार नाही कारण की चेसिंग कंपल्सरी स्पर्धेच नव्हे तर 40+ ग्रामीण क्रिकेटचे नियम आहेत. त्याच नियमावर आपण चालतोय आणि सध्या डॉट बॉल 5-32. फटका चांगला आहे. इथे ड्राइव केला बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. चांगली फिल्डिंग झाली तकदीर कडून. सेकंडला चान्स फेकी ही चांगली कलेक्टिंग चांगली सर्व काही सुरळीत तोपर्यंतही सिंगल. 31 हव्यात बाकी आहेत बॉल 4. लागली 23 पूजे होत्या 12 बुलान
हो फटका चांगला आहे, स्विंग केलाय इथे मनगटांचा वापर केलाय, ऑन साइडचा ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, स्क्वेअर लेगचा वरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पंच श्रीनाथ सरांचा इशारा येतो या 6 धावेंचा. दहा फलक पुढे जाईल, 10 फलकावरती आपण बघतोय इथे सोडून दिलाय वेल लेफ्ट व्हाईट बॉल, अवांतर धावे ऍड केली जाईल. (42) 42 झाल्यात. आत्ता डॉट बॉल येतोय. फक्त फॉर्मॅलिटीज औपचारिकता शिल्लक आहेत. 42 42 झालेत म्हणजे अजून 26 पाहिजेत. फटका इथे हवेमध्ये, फिल्डर धावतोय धावताय, 2 फिल्डर येत आहेत तोपर्यंत ही सिंगल, 1 बॉल अजून बाकी आहे. 43 अजून 25 भल्या मोठ्या धाव्यांचा फरकाने मात्र आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. श्रद्धांजली चषकाच्या वरती नाव कोरण्यासाठी, चॅम्पियन पदकासाठी तो मात्र वडवली संघ. फटका इथे चांगला आहे, शेवट गोड होईल का? झालाय शेवट गोड, पण तरी सुद्धा सामना गमावलाय. 20 धाव्याच्या फरकाने सामना आणि स्पर्धा जिंकली ती मात्र